लातूर जिल्ह्यात नाफेडच्या वतीने आज सोयाबीन खरेदी केंद्र दुपारी 12च्या नंतर बंद करण्यात आलं आणि काही शेतकरी आहेत की त्यांनी आज लातूरच्या कलेक्टर ऑफिसवर चक्क सोयाबीन घेऊन कलेक्टर ऑफिसवर घेऊन आलेले आहेत। आपण काही शेतकऱ्यांची जाणून घेणार काय आपली समस्या। आपण आज सर्व सोयाबीनचे ट्रॅक्टर घेऊन आपण कलेक्टर ऑफिसला आलो। आज महाराष्ट्र शासनानं फेडरेशनची खरेदी चालू केली होती सोयाबीनच्या हमी भावानं, पण कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता, पूर्वकल्पना न देता आज अचानक सकाळी 8 वाजल्यापासून फेडरेशनची खरेदी बंद केली। बंद केल्यानंतर परिणाम असा झाला, गेली 8 दिवसापासून वाहनाच्या रांगा त्या ठिकाणी लागलेले, शेतकऱ्याला अंघोळ नाही, भाकर नाही, तुकडा नाही आणि वाहनाचं भाडं गेली 8 दिवस झाले भरावं लागत असताना, अशा परिस्थितीमध्ये उभा असताना अचानक सोयाबीनची खरेदी बंद झाली आणि आमच्यावर परत जाण्याची नामुष्की वेळ आमच्यावर आली। मग प्रशासनाला आम्ही ऑनलाईन केलेलं आहे, प्रशासनाने आम्हाला मेसेज पण सोडलेत खरेदीसाठी, तुम्ही माल घेऊन या म्हणून। आणि नंतर आमचा असा फजितवाडा का लावला या उद्देशाने शेतकऱ्यांनी आम्हाला तक्रार केली आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, छावा संघटना असेल, या सर्व शेतकऱ्यासाठी काम करणाऱ्या चळवळीचे लोक एकत्र आले आणि आम्ही या सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या गाड्या, फेडरेशनवरच्या ट्रॅक्टर, वाहनं घेऊन प्रशासनाच्या दरबारामध्ये म्हणजे कलेक्टर साहेबांच्या दारात आलो। आज आम्ही ठरवलंय, जोपर्यंत फेडरेशन चालू होणार नाही, आमच्या सोयाबीन मालाची खरेदी चालू होणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून आता उठणार नाही। चाहे जीव गेला हरकत नाही, पण आम्ही आता मागे हटणार नाही। आणखीन काही शेतकरी आहेत आपण मामा, आपलं सोयाबीन आपल्याला किती दिवसापूर्वी आपण आणलेलं आहे, आपल्याला काय अर्थ आहे? जवळजवळ अगदी म्हणजे 5-6 दिवस झाला आणलेत आम्ही साहेब, पण खरेदी केंद्र चालू नाही आणि त्यांनी 10 वाजल्यापासून खरेदी केंद्र बंदच केले का 8 म्हणजे त्या येऊन पडून आणि त्या म्हणजे ट्रॅक्टरवाल्याला 1,500-2,000 हजार रुपये आम्ही हे देतो, म्हणजे काय म्हणतात त्याला, हॉल्टिंग देतो, चार्जिंग भाडे तर, आणि पुन्हा 10 रुपये अजून एक्स्ट्रा 10-20 रुपये त्या मालाला आम्ही पोत्याला जास्त देऊन आलो, तरी बी आमच्या म्हणजे जर सोयाबीन घेतलं पण त्यांनी जर आम्हाला द्यायचं नसतं तर मेसेज पाठवायचं नसतं, आम्ही तिथं वाहन घेऊन आलोच नसतो, असं आहे ना। आपण किती झालं सोयाबीन घेऊन आलेले आहेत? आपलं सोयाबीन काय आहे? गेल्या 13 दिवसापासून आम्ही सोयाबीनचे 2 ट्रॅक्टरची वाहनं त्या ठिकाणी फेडरेशनला आणलेले आहेत आणि 13 दिवसापासून जवळपास त्या वाहनाचा 2,000 रुपयाचा खर्च हा आमच्या बोकांडी आहे शेतकऱ्यांच्या। आणि आमच्या जेवणा खाण्यापिण्याची इथं कुठल्याही प्रकारची सोय नाही, चिलटा पाणी नाही, आंघोळीला 8-8 दिवस आम्हाला आंघोळी मिळेना गेल्यात। अशा परिस्थितीत आम्ही या ठिकाणी सोयाबीन घेऊन आलो, परंतु अचानक आज शासनानं आमचा कोटा संपला असं एक कारण सांगून फेडरेशन त्यांनी बंद केलं। आम्ही त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं आमचा कोटा संपला। मग आमचा शासनाला सवाल आहे की तुमचा कोटा संपला कसा? तुम्ही आम्हा शेतकऱ्यांना मेसेज वाट लावले, प्रत्येक शेतकऱ्याला मेसेज वाट लावल्यानंतर शेतकऱ्यांनी वाहनं या ठिकाणी सोयाबीनचे आणले, परंतु मेसेजच्या व्यतिरिक्त त्यांनी फेडरेशनवाल्यांनी वाहनं खाली केले। फेडरेशनवाल्यांनी काय केलं, इतर जे मेसेज आले नव्हते त्या शेतकऱ्यांचे 2 नंबरमध्ये आडती वारले माले घेतले आणि कोटा यांनी फेडरेशनवाल्यांनी पार करून टाकला। आणि आता जे हक्काचे शेतकरी आहेत ज्यांना मेसेज आला त्या शेतकऱ्यांना आता सांगतायत की तुमचा कोटा संपला। मग ही जी काही पिळवणूक शासनाने आमची लावलेली आहे ती त्या फेडरेशनवरती अंकुश ठेवावा आणि ज्यांना खरोखर मेसेज आलेले आहेत त्या शेतकऱ्यांचं सोयाबीन या ठिकाणी तात्काळ खरेदी करून घ्यावं, एवढीच आमची त्यांना विनंती आहे। कारण की आम्ही आज ते 10-12 दिवसापासून या ठिकाणी तळ ठोकून आहोत। आमची हेळसांडी पुढे शेतकऱ्यांची करू नये अशी शासनाला मी विनंती करतो। ते होते शेतकरी यांनी आपली व्यथा सांगितलेली आहेत की नाफेडकडे आज खरेदी केंद्र बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाज असतो, आज कलेक्टर ऑफिसला हे सर्व सोयाबीन घेऊन यावं लागलेलं आहे। तर सरकारने याची दखल लवकरात लवकर घ्यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर।